Welcome to all student. Next topic is the post erythrocytic सिक्झोगोनी. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इरेक्ट्रोसिटिक मेरोझॉइड्स फॉर्म झाले होते. फॉर्म झाल्यानंतर कुठे रिचेस होतात ते लिव्हर सेल्समध्ये आणि त्यांचं जे डिवायडेशन होते त्याच्यानंतर त्याला म्हटलं जाते सिक्झोगोनी किंवा त्याला दुसरा नेम दिलेला आहे पोस्ट इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी. ओके, ठीक आहे. जो नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये आता इन्क्युबेशन पिरियड्स. आता इन्क्युबेशन पिरियड जो आहे त्याला म्हणतात इंटरवल जे राहील. आता याच्यामध्ये इंटरवल तुम्हाला डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे पेज नंबर 13वर. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली म्हटलेलं आहे जेव्हा तो मॉस्किटो बाईट करतो, मॉस्किटो बाईट करण्याचा किंवा इंट्रोडक्शन ऑफ द स्पोरोझॉइड्स इन द ह्युमन ब्लड्स. मॉस्किटो बाईट करेल किंवा दुसरंच त्याला म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली की इंट्रोडक्शन होते स्पोरोझॉइड्सचं ह्युमन ब्लडसोबत किंवा मॉस्किटो बाईट करणार पर्टिक्युलरली ह्युमन ब्लड सेल्सला. ठीक आहे. ब्लड सेल्सला जेव्हा बाईट केल्या जाते आणि बाईट केल्यानंतर जो काही मलेरिया डिसीजचे जे काही सिम्पटम्स फॉर्म होतात तो जो पिरियड राहील म्हणजे मॉस्किटो बाईट करणे किंवा त्यालाच म्हटलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ द स्पोरोझॉइड्स ऑफ द ह्युमन ब्लड सेल्स देन कॉजेस द मलेरिया सिम्पटम्स इज कॉल्ड ॲज अ इन्क्युबेशन पिरियड. आता हा जो इन्क्युबेशन पिरियड असतो पर्टिक्युलरली 8 to 14 डेजचा असतो रेंजेसप्रमाणे. पण जर स्पेसिस डिफरंट असेल, फॉर एक्झाम्पल स्पेसिस असेल जर प्लाझ्मोडियम विवॅक्स, त्याच्यामध्ये आपण जे स्पोरोझाइट्सचं एक्झाम्पल्स दिलं होतं पर्टिक्युलरली पॅरासाइट्स, तर ते जे प्लाझ्मोडियम विवॅक्स त्याच्यामध्ये आपण जे स्पोरोझॉइड्स बघितले होते तर तो जो पिरियड्स असतो तो आहे त्या स्पेसिसचा 14 डेजचा. ओके. देन नेक्स्ट इज द फॉर्मेशन ऑफ गमेटोसाइट्स. फॉर्मेशन ऑफ गमेटोसाइट जे आहे मिरोझॉइड्स आणि सिक्झोगोनी हे जे कॉम्बिनेशन राहतं दोन्ही याचं ते पर्टिक्युलरली सेक्शुअल फॉर्म असते ऑफ दिस गमेटोसाइट्सचं. आता सेक्शुअल फॉर्म असल्यामुळे बोथ सेक्स आर प्रेझेंट, मेल अँड फिमेल. आता मेलला म्हटलेलं आहे मायक्रोगमेटोसाइट्स, डायग्राममध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला इरेथ्रोसिटी सिक्झोगोनी पेज नंबर 14वरची डायग्राम आहे. त्याच्यामध्ये एक आहे मेलला म्हटलं जाते मायक्रोगमेटोसाइट्स आणि फिमेलला म्हणतात मॅक्रोगमेटोसाइट्स. मेल जे असतात साईजने कसे राहतात ते स्मॉलर साईजमध्ये अँड लेस न्यूमरस. आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलरली कुठे प्रेझेंट आहे ते लॅटरली प्लेस राहते, लार्ज डिफ्यूज न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. तुमच्या डायग्राममध्येच तुम्हाला डिस्क्राईब केल्यानंतर लक्षात येईल डिफ्यूज न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. द नेक्स्ट इज द फिमेल किंवा त्यालाच दुसरा नेम दिलेला आहे ऑर मायक्रोगमेटोसाइट्स, लार्ज इन साइज अँड मोर न्यूमरस. देन स्मॉल पेरिफेरी प्लेस द कॉम्पॅक्ट न्यूक्लियस अँड फूड लॅडन सायटोप्लाझम. स्मॉल पेरिफेरीला प्रेझेंट राहते अँड देन कॉम्पॅक्ट न्यूक्लियस अँड फूड लॅडन सायटोप्लाझम. ओके. सो इन दिस लेक्चर ओव्हरऑल दिस टॉपिक इज कम्प्लिटेड. हा जो टॉपिक आहे तुम्हाला एक्झाममध्ये 16 मार्क्ससाठी विचारला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कंपल्सरी तुम्हाला एक्झाममध्ये 16 मार्क्ससाठी विचारल्या जाईल आणि तुम्हाला 16 मार्क्सपैकीचे आहे 2 मार्क्ससाठी तुम्हाला ही डायग्राम करायची आहे पेज नंबर 14वरची फिगर 1.5 इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनीची डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे आणि बाकी 2 जर 16ला आलं असेल तर 4 मार्क्ससाठी डायग्राम राहील. जर 8 मार्क्ससाठी आला तर 2 मार्क्ससाठी डायग्राम आणि बाकीच्या डिस्क्रिप्शनसाठी रिमेनिंग मार्क्स. ओके. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लिटेड. नेक्स्ट टॉपिक ऑन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.